याविषयी अधिक माहिती अशी की ऋषिकेश हा आई वडिलांसोबत गावाजवळील आनंद महाराज यांच्या आश्रमात सत्संगसाठी गेला होता। रात्री 8 वाजायच्या सुमारास ऋषिकेश लघुशंकेच्या निमित्ताने आश्रमाच्या बाहेर आला। पुढे जे घडलेलं आहे अत्यंत भयानक घडलेलं आहे। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। सत्संग संपला तरी तो दिसून आला नाही। आई वडिलांनी शोधाशोध चालू केली तरी तो आढळून आला नाही। नंतर गावकऱ्यांनी रात्रभर शोध घेतला मात्र यश आले नाही। अखेर सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास आश्रमापासून 500 मीटर लांब असलेल्या 100 फूट खोल नदीत रक्ताने माखलेल्या ऋषिकेशचा मृतदेह आढळून आला। त्यांच्या संपूर्ण अंगावरती बिबट्याच्या हल्ल्याचे ओरखडे आढळून आले। या परिस्थितीत नातेवाईकांनी त्याला कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी सुहास कुलकर्णी यांनी त्याला तपासून मृत घोषित केले। त्यानंतर त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं। संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे कारण की तो अभ्यासातही खूप हुशार होता। बिबट्याच्या हल्ल्यात एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना भांबरवाडी तालुक्यातील घडलेली आहे। ऋषिकेश विलास राठोड असं मृत मुलाचे नाव आहे।